लग्न झाल्यावर जानबाईला भरया घरी लग्न झाल्यावर जानताईला भरया घरी लग्न झाल्यावर जानबाईला सासर घरी चिमणी माझी मायरी माझी राशील ग तोंडवरी लग्न झाल्यावर जानबाईला लग्न झाल्यावर जानबाईला सासर घरी लग्न झाल्यावर जानबाईला भरया घरी 9 महिने उदरी वागविले तुला शेवटी ग सोडून चिमणे जाशील मजला शेवटी ग सोडून चिमणे जाशील मजला शेवटी ग सोडून महिना जाशील मजला 9 महिने उदरी वागविले तुला शेवटी ग सोडून चिमणे जाशील मजला शेवटी ग सोडून चिमणे जाशील मजला शेवटी ग सोडून जाशील मजला जात पाकरा पारी मरण भरारी जणू पाकरा पारी मरण भरारी लग्न झाल्यावर जानबाईला भरया घरी लग्न झाल्यावर जान चिमणीला जर कधी आपल्याला मुलगी झाली दादा हो झाली बरं आपण हौशीनं पाचची बारी गाजवतो अरे जसा चंद्र कले कलेने वाढावा ती मुलगी आपल्या घरामध्ये लाड अंगणामध्ये लाडकोडानं वाढत असती त्या मुलीचं लोटू लोटू चालणं बोबडं बोबडं गोटी रवानं बोलणं खेळता खेळता कधी 5-6 वर्षाच्या वयात ती कळत नाही बरं एकदा का 5-6 वर्षाची झाली शाळेमध्ये घाला दिवसभर चिमुरडीनं शाळेमध्ये जावं अरे वा घरी आल्यानंतर आई बापाच्या हाताखाली टुकू 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 कामं करावी पण आई बापाचे कधी लक्षात येत नाही काय बरं आपली ताई आता उद्या लहानाची मोठी होणार आपल्याला सोडून एक दिवस कायमची परक्या घरी नांदायला जाणार हे आई बापाच्या ध्यानात नसतं लेकीच्या जातीला किती जरी माया लावली ना अरे लेकीच्या जातीला माहेर घर कधीपर्यंत असतं कधीपर्यंत अंगजवळ बघायला तवर खेदवती चिमणी माझ्या डोळ्याच्या समोर खेळती चिमणी माझ्या डोळ्याच्या समोर खेळती मैना माझ्या डोळ्याच्या समोर तवर तू गेला तवर माहेर खेदवती चिमणी माझ्या डोळ्याच्या समोर खेळती चिमणी माझ्या डोळ्याच्या समोर खेळती मैना माझ्या डोळ्याच्या समोर ऐकून घे ग पोरी साजरा घरी ऐकून घे ग पोरी साजरा घरी लग्न झाल्यावर जानबाईला भरया घरी लग्न झाल्यावर जान चिमणीला नवऱ्याच्या घरी हीच मुलगी पुढच्या वर्गात शिकत असती एकदा का 10वी 12वी झाली त्या मुलीला पाहुणे पाहायला यायला सुरत होती दादा एके दिवशी मुलीचा लग्न सोहळा ठरला जातो आणि बाप मनामध्ये विचार करतो काय बरं माझ्या चिमुरडीच्या लग्नाला किती पैसा लागला तरी चालेल पण माझ्या आईचं लग्न मोठ्या थाटाने करायचं कारण या गोष्टी परत करत नाही दादा हो नाही बरं अरे हा काय वाहतुकीचा खेळ नाही एकदा आवडला नाही म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा मांडायचा बरोबर या माणसाच्या कधी आयुष्यभर तोंडाकडे पाहिलं नाही त्याच्या जाऊन पाया पडतो तो बिचारा बाप मंडपवाल्याच्या पाया पडावा बँडवाल्याच्या पाया पडावा आचार्याच्या पाया पडावा येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या पाया पडावा जसा काय एखादा गुन्हा केलाय त्या बापाने
भव्य दिव्य लग्न मंडप सजवल्या जातात. शाबास. सगळी पाहुणी रावळी एका साक्षाच्या रूपाने मला मुलीला आशीर्वाद देत असतात. आहा. ब्राह्मण बुवा मंगलाष्टक बोलत असतात. आणि ती माऊली, अरे ती माऊली जर तुळशीला पाणी घालती पण कळशी प्लस कमी आणि डोळ्यामध्ये जास्त पाणी घालती झाला. आहा. एकच काहूर मनामध्ये उठलं. कुठलं बरं? 9 महिने 9 दिवस सुद्रामध्ये वागवलं. आहा. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, मांडीचा पलंग केला राजा. शाबास. काळजाचा तुकडा मोठ्या लाडा कोळ्यात वाढवला. आहा. अरे माझी ताई मला सोडून कधी बाबाच्या गावाला एकटी एक रात्र मुक्कामी राहिली नाही. नाही बरं. आणि ज्या माणसाला कधीच पाहिलं नाही हा. त्याच्यासोबत आयुष्य जगायला निघून चालली. कसं होईल माझ्या चिमुरडीचं. हा. म्हणून त्या माऊलीच्या डोळ्यात गंगा जमुनाची खळखळ वाहत होती. तुझ्याला मिळालं गेलं निघाली वरात मनाची आई रडाती मंडपात. गवळा म्हणाली आई रडाती मंडपात. गवळा म्हणाली आई रडाती मंडपात. तुझ्याला मिळालं गेलं निघाली वरात लग्नाचा सोहळा आनंदाच्या भरामध्ये पार पडला जातो. सगळ्याची आग्रहाने जीवन होतात. आहा. पण जसे जसे सूर्यनारायण भगवान भावंतीच्या दिशेला जातात ना, आहा. त्या आई बापाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग म्हणजे त्या मुलीची पाठवणी. आहा. सगळं गणगोत्र एकत्र जमा होतं. चिमुरडीला वाटलं लावतात. शाबास. सगळ्याचा निरोप घेऊन जड पावलांनी सासर घरी नांदायला निघाली. आहा. पण आईचा चेहरा पाहिला नंतर मुलीचं काळी भरून येतं दादा. आहा. गावात कळत ती आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारती, मोठ्यांना हंबरडा फोडती. तू जर अशी रडायला लागली आई, मी जर पावला निघाला जाऊ कशी गाय आई. आहा. बाबा तुमच्याच हाताने तुम्ही माझा लग्न सोहळा ठरवला. तुम्ही सुद्धा रडता रडू नका ना बाबा. नाही बरं. बाप म्हणतो तुम्ही रडू नको तर काय करू. आहा. अगं तुझ्या लहानपणाच्या क्षणाच्या आठवणी टोचत राहतील. किती जरी राणावनातून थकून भागून आलो ना, आहा. अगं तुझा चेहरा पाहिला, तुझ्या हातात एक ग्लास पाणी प्यालो तर दिवसभराचा थकवा निघून जायचा. आई म्हणती बाई तू नाही बरं. तू परकायची झाली, तुझ्या संसारात असेल धन्य होशील, आम्हाला विसरून जाशील का. नाही बरं. आई तुला जर विसरले तर माझ्या पाठीवरून मायाचा हात सुरवाळून कोण फिरवीन मी आई. तुझे उपकार कसे सांगू. सांगायला पाहिजे. आई माझी मायाचा सागर दिला तिने जीवना. आई वडील माझे थोर सर्व उपकार जीवनाच्या वाटेवरती आज त्याचा आधार. माझी मायाचा सागर
शब्द एखाद्या आईच्या कानावर पडल्यावर कोणत्या आईला रडू आवडेल मला सांगा ना दादा हो. नाही बरं. अरे आपल्या हातात एखादी वस्तू हरवली तर माणसाला 8 दिवस गोड लागत नाही. बरोबर. आज हा रक्ता माणसाचा गोळा लहानाचा मोठा करायचा. आहा. एका क्षणामध्ये सगळी नाती तोडायची आणि परक्याच्या हवाली करायची. चर्चेचा भाग नाही राहणार. नाही बरं. त्या माऊलीचा सुद्धा कंठ दाटून मायेचा भाग तुटला जातो आहा. आणि मुखातून काही शब्द निघतात. काय बरं. आगर तन सारखी जतन केली अग चिमणी माझी उडून गेली. रतन सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली. रतन सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली. रतन सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली. अग आई रडती पदराला धरून हरण चालली माझी कळप सोडून. आई रडती पदराला धरून हरण चालली माझी कळप सोडून. अग बाप रडता कळप धरून लेक रडती कशी गळत पडून. बाप रडता कशी गळत पडून. तो दादा रडतो मधून सोन्याची भावली मला चालली सोडून. सोन्याची भावली माझं चालली सोडून. अग ज्याची होती ग त्यानं दिली आमची माया गे व्यर्थ वायाला गेली. ज्याची होती ग म्हणून सांगितलं गेलं दादा. काय बरं. लेकीच्या जातीचे काही खरं नसतं दादा. अरे लेकीची जात म्हणजे परक्याचं एक ना एक दिवस सासर घरी नांदायला जाणार ही काळ्या दगडावरची रेग असते दादा. आहा. म्हणून काय सांगितलं गेलं. काय बरं. लेकीच्या जातीचं काय खरं नाही.